आणि आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत कदम सध्या आपल्यासोबत आहेत। प्रशांत, साहजिकच भाजपच्या कॅम्पमध्ये, एनडीएच्या कॅम्पमध्ये आता जल्लोषाचं वातावरण असणार आहे। नक्कीच नम्रता, आणि जर आता जी आपल्याकडे अंतिम आकडेवारी आलेली आहे त्याच्यानुसार काही राज्यांमधली जी क्रॉस वोटिंगची आकडेवारी आहे ती देखील फार इंटरेस्टिंग आहे। म्हणजे आता आपण महाराष्ट्रापासून सुरुवात करूयात। महाराष्ट्रामध्ये एकूण 288 आमदार आहेत, त्याच्यापैकी 287 आमदारांनी या निवडणुकीमध्ये मतदान केलेलं होतं आणि त्यापैकी 77 मतं जी आहेत ती मीरा कुमार यांना मिळालेली आहेत, तर 208 मतं जी आहेत ती रामनाथ कोविंद यांना मिळालेली आहेत। आणि ही आकडेवारी स्पष्ट करते की महाराष्ट्रामध्ये देखील क्रॉस वोटिंग झालेलं आहे, कारण 122 जर भाजपचे आमदार असतील आणि शिवसेनेचे साधारण 60-62, तर 180-85च्या दरम्यान अगदी मित्रपक्ष मिळून त्यांना मतं मिळायला पाहिजे होती। मात्र त्याच्यापेक्षा जवळपास 25 आणि 8 म्हणजे जवळपास 30-33 मतं जी आहेत ती रामनाथ कोविंद यांना जास्त मिळालेली आहेत। राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या आमदारांची संख्या 50च्या आसपास आहे, जवळपास 100 तरी मतं किमान मीरा कुमार यांना मिळायला पाहिजे होती, पण मीरा कुमार यांना महाराष्ट्रामध्ये केवळ 77 मतं मिळालेली आहेत आणि रामनाथ कोविंद यांना 208। त्याच्यामुळे जी शक्यता किंवा शंका व्यक्त केली जात होती की या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडून क्रॉस वोटिंग केलं जाईल, तर ती खरी ठरली की काय अशी या आकडेवारीतून आपल्याला तर्क नक्कीच काढता येतो। याशिवाय आणखीन 2 राज्यांमधलं जे क्रॉस वोटिंग आहे ते फार महत्त्वाचं आहे। गुजरातमध्ये रामनाथ कोविंद यांना जी मतं मिळालेली आहेत ती त्यांच्या संख्येपेक्षा जास्त आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी निवडणुका होणार आहेत। आणि शंकरसिंह वाघेला यांच्या बंडाची जी गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे, तर ते बंड काँग्रेसला त्रासदायक ठरणार की काय याची नांदी जी आहे ती याच निवडणुकीपासून दिसायला सुरुवात झालेली आहे, कारण काँग्रेसची अनेक मतं गुजरातमधली रामनाथ कोविंद यांना मिळालेली आहेत। आणखीन एक इंटरेस्टिंग दिल्लीमधलं उदाहरण आहे। दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांचे आमदार जितके आहेत त्याच्यापेक्षा, म्हणजे भाजपचे खरं तर इथं केवळ 3 आमदार आहेत, पण 7 मतं जी आहेत ती रामनाथ कोविंद यांना मिळालेली आहेत। आकडा थोडासा कमी असेल पण तरी देखील या ठिकाणी क्रॉस वोटिंग नक्कीच झालेलं आहे आणि केजरीवाल यांच्या देखील काही आमदारांनी रामनाथ कोविंद यांना मतदान केलेलं आहे, हे आकडेवरून स्पष्ट होत आहे। याच्याशिवाय त्रिपुरामध्ये म्हणजे ममता बॅनर्जी यांचा आदेश डावलून त्या ठिकाणी तृणमूलच्या काही आमदारांनी रामनाथ कोविंद यांना मतदान केलेलं आहे आणि आंध्र प्रदेशमध्ये एकही मत मीरा कुमार यांना मिळू शकलेलं नाहीये। त्याच्यामुळं ही आकडेवारी जी आहे ती महत्त्वाची ठरते, कारण यातल्या काही राज्यामध्ये लवकरच निवडणुका देखील होणार आहेत। अर्थात जर आपण एकूण आकडेवारीचा विचार केला तर 66% मतं जे भाजप म्हणजे निवडणूक जाहीर झाल्यापासून भाजपचे नेते सांगत होते, भाजपच्या 11 अशोक रोडमध्ये अनेकदा आम्ही ही चर्चा ऐकलेली होती की त्यांची अगदी खात्री होती, दावा होता की प्रणव मुखर्जी यांना जितकी मतं मिळालेली आहेत त्याच्यापेक्षा जास्त मतं आम्ही आमच्या उमेदवाराला मिळवून देऊ। मात्र हा दावा त्यांना यशस्वी करता आलेला नाहीये, कारण 66% मतं मिळालेली आहेत आणि प्रणव मुखर्जींना 2012च्या निवडणुकीमध्ये जवळपास 68% मतं मिळालेली होती आणि त्यामुळे 2% हा जो फरक आहे तो कायम राहिलेला आहे। आणि प्रतिकात्मक पद्धतीमध्ये म्हणजे एनडीए पहिल्यापासून म्हणत होते की 40 पक्ष आपल्यासोबत आहेत, मात्र 40 पक्ष हा आकडा सांगितला तरी देखील त्यांना हे जो प्रणव मुखर्जी यांचा आकडा होता तो तोडता आलेला नाहीये। नक्कीच, म्हणजे प्रशांत, जसं महाराष्ट्रामध्ये आमदार रवी राणा यांनी सांगितलेलं होतं की काही प्रमाणात क्रॉस वोटिंग व्हायची शक्यता आहे, त्यांनी याआधीच बोलून दाखवलं होतं आणि तीच भीती खरी ठरलेली। आणि जसं तू पूर्वोत्तरमध्ये सांगितलंस की ममता बॅनर्जी यांचा प्रभाव त्या ठिकाणी तृणमूलच्या एका गटाने सुद्धा आपला पाठिंबा सोडलेला होता आणि त्याचंच प्रत्यंतर या क्रॉस वोटिंगमध्ये दिसून येत आहे। धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।